त्यानंतर आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्या दिशेने आपण वळत आहोत आणि तो म्हणजे या ठिकाणी उपस्थित सौ सविताताई आणि श्री मनोहरजी चव्हाण साहेब यांचा आजची सत्कार कृती आहे. त्यांचा आपण भव्य सत्कार करणार आहोत. तर तुम्ही साहेब कृपया बसून घ्या. त्यांनी स्थानात व्हावं. मी दोन शब्द व्यक्त करतो. मनोहरजी चव्हाण साहेब यांचा परिचय थोडक्यात करून देतो. सविताताईंचाही परिचय करून देतो. वास्तविक सर्वांना परिचित आहेत, परंतु या परिचयाच्या पलीकडेही त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि व्यापक असं हे व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. तर ठाणे पूर्वमध्ये त्यांनी स्वतःची अशी स्वराज्य सेवा मंडळ स्थापन केलेलं आहे. एकट्याने जगणं सोपं असतं, पण एक मंडळ स्थापन करणं आणि ते समर्थपणे चालवणं हे सोपं काम नसतं. आणि ते काम आज बरेच वर्ष अविरतपणे मनोहरजी चव्हाण साहेब करत आहेत. स्वराज्य सेवा मंडळाचे ते संस्थापक आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष ते आहेत. सर्वांचा विशेष असा आहे की मासवड हे पालघर या ठिकाणी असलेले जे गाव आहे त्या आदिवासी पाड्यामध्ये दरवर्षी ते मुलींना आणि त्या आश्रमातील मुलींना आर्थिक, शैक्षणिक आणि वस्तुरूपाने मदत करत असतात. किती बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे पहा. आणि पूर्वमध्ये आपण जर कधी गेला तर सारथी नावाची संस्था आहे, अंतमुलांची संस्था आहे. केवळ अंतमुलांची संस्था अशी जरी असली तरी त्या संस्थेला भक्कम असं पाठबळ ते आपल्या चव्हाण साहेबांचं लागतं. अंतमुलांना ते या ठिकाणी घेऊन भजनी मंडळ, ऑर्केस्ट्रा तसेच हेअरफूड मसाज त्यांना स्वावलंबन अवलंबण्यासाठी त्यांना ते मदत करतात. या अंध मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीची अर्थार्जन प्राप्त करण्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देतात. चव्हाण साहेब आज या ठिकाणी त्यांच्या 60वा वाढदिवस आपण कसा करतो आपल्या कुटुंबात सगळ्यांच्या सहवासात, परंतु सिग्नल शाळेच्या ज्या ठिकाणी आपला दिनात नाक्याला सिग्नल शाळा आहे त्या सिग्नल शाळेच्या जाऊन अनोख्या पद्धतीने वेगळ्याच पद्धतीने तिथल्या सर्व गरीबातल्या विद्यार्थ्यांना अगदी सगळ्या शैक्षणिक वस्तूंचं वाटप करून आपल्या मनामध्ये आनंद भरणारे आणि सर्वत्र आनंद पेरणारे असे आपले चव्हाण साहेब.